होते. फार कठीण प्रदेश होता तो. ज्या प्रदेशामध्ये सहसा यहुदी जात नव्हते, त्या प्रदेशामध्ये ख्रिस्त गेला आणि तिकडे गेल्यानंतर ख्रिस्ताने मोठा चमत्कार केल्यानंतर सुद्धा तिकडच्या लोकांना तो प्रकाश नकोसा होता. त्यांनी प्रकाशाचा अव्हेर केला. त्यांनी सांगितलं, की तुम्ही इकडून निघून जा, अशी प्रभूला विनंती केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची विनंती मान्य केली. प्रियानो, ही फार मोठी आणि फार गहन गोष्ट आहे, की ख्रिस्ताने त्यांची विनंती मान्य केली आणि फार मोठा प्रवास होता. म्हणजे अगदी एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्या भूतग्रस्त माणसांसाठी केला होता. परंतु प्रियानो, इतकं करून सुद्धा त्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला संदेश आवाज ब्रेक होतो. दादा तुझा आवाज येत नाही. पाठीमागचे 10 सेकंद आवाज आलेलाच नाही. सतीश, आवाज येतोय माझा व्यवस्थित? आता आवाज येतोय दादा व्यवस्थित. मागचे एक 10-15 सेकंदाचं काही ऐकायला नाही आलं. अच्छा, मी पुन्हा बोलतो. सॉरी. आपण सर्वजण जिकडे बसलोय तिकडे प्रार्थना करूया प्रियांनो, की देवाने नेटवर्क चांगलं करावं. देवाने ही कृपा करावी, की आपण जे बोलतोय, आपण जी चर्चा करतोय, ते आपल्या सगळ्यांना सुरळीतपणे ऐकू जावं. कदाचित दुष्टाची इच्छा आहे, की आपण एकमेकांशी बोलू नये, एकमेकांचं ऐकू नये. आपल्याला कान आहेत पण आपण ऐकू नये. आपण प्रार्थना करू प्रियांनो, बसलोय त्या ठिकाणी आपण प्रार्थना करू आणि देवबाप आपल्यामध्ये आहे या विश्वासाने आपण बसूया. मी पुन्हा एकदा बोलतो, काल सुजाता दीदी यांनी जो अध्याय घेतला होता त्याच्यामध्ये जो शेवटचा भाग होता, गद्रेकराच्या प्रदेशामधले भूतग्रस्त माणसे, तर त्या प्रदेशातल्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताने एवढा मोठा चमत्कार केला, त्या माणसांची भूतं निघाली आणि ती माणसं ठीक झाली, तरी सुद्धा त्या प्रदेशातल्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार नाही केला. स्वीकार म्हणण्यापेक्षा त्यांनी साधं, मला वाटत नाही कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला थँक्यू सुद्धा बोललं असेल, की थँक्यू, तुम्ही एवढा मोठा चमत्कार केला. किंवा कोणी म्हटलं नाही, की तुम्ही आमच्या घरी या, आमच्या बरोबर जेवा, कमीत कमी चहा तरी घ्या किंवा आमच्या घरी उतरायला थांबा, असं कोणीच नाही म्हणाले. ते लोक सरळ म्हणाले, की प्रभू येशू ख्रिस्ताला, की तुम्ही या प्रदेशातून निघून जा. थोड्याच वेळात मी त्याचा नकाशा पण दाखवेल, की प्रभू येशू ख्रिस्त त्या 2 माणसासाठी किती मोठं अंतर, कफरनहूम त्या गद्रेकराच्या प्रदेशामध्ये किती मोठं अंतर होतं. मध्ये फार मोठा समुद्र होता प्रियांनो. आणि ते अंतर प्रभू येशू ख्रिस्ताने पार केल्यानंतर सुद्धा त्या लोकांनी प्रभूचा स्वीकार नाही केला आणि प्रभू येशू ख्रिस्त तिकडून निघाला. आणि या पहिल्या वचनामध्ये असंच म्हटलंय, की लागलीच तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास पोहोचला. मी थोड्या वेळामध्ये एक नकाशा दाखवणार आहे. सतीश, मी तुला विनंती करतो, की तू मला प्लीज होस्ट बनव, जेणेकरून मी नकाशा दाखवू शकेल. माझा पहिला प्रश्न असा आहे, की आपल्या नगरास हा जो इकडे नमूद केला एक विषय आहे, आपलं नगर म्हणजे ते कोणतं नगर आहे? प्रभू येशूचं नगर कोणतं आहे? कोणी सांगा, आपला माईक अनम्यूट करून सांगा, की तेव्हा तो आपल्या नगरास पोहोचला. आपलं नगर कोणतं आहे? काही अंदाज? नासरेतच. हालेलुया. अजून काही अंदाज? बेथलेहमच. प्रियानं बोलूया, कारण माझा पहिला अंदाज होता नासरेत. माझा पहिला अंदाज नासरेत होता, म्हणून मी विचारतो. अजून काही अंदाज? अजून कोणी अंदाज सांगू इच्छितो? कोणतं नगर असेल? यरुशलेम. हालेलुया, यरुशलेम. अजून काही अंदाज? ठीक आहे प्रियानो, आपण वचनामध्ये ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ख्रिस्ताने, आपण म्हणू शकतो, की ख्रिस्ताचं असं म्हटलं गेलंय नासरेतकर येशू, कारण जेव्हा इजिप्त देशावरून योसेफ परत आला तेव्हा तो नासरेतामध्ये, असं म्हणू शकतो, की त्याने पूर्ण कुटुंबाला तिकडे स्थायिक केलं, तो सेट झाला. आपण एक जगिक दृष्ट्या म्हणूया, की मनुष्याच्या जीवनामध्ये ना काही विशिष्ट गोष्टी असतात, ज्या गोष्टींनी त्याला ओळखलं जातं, किंवा ते नगर. एक जगिक दृष्ट्या प्रियानं तुम्हाला प्रश्न विचारतोय, मनुष्याच्या जीवनामध्ये कोणतं नगर मोठं? ज्या नगरामध्ये तो जन्माला येतो ते नगर
त्या नगराशी त्याची ओळख असावी. ज्या नगरामध्ये तो काम करतो त्या नगराने त्या मनुष्याला ओळखावं, की ज्या नगरामध्ये त्याचा मृत्यू होतो त्या नगराने त्या मनुष्याला ओळखावं. कुठल्या नगराने त्या मनुष्याला ओळखावं, की त्याचं नगर म्हणावं, हे त्याचं नगर आहे. जेथे ज्या तो नगरामध्ये जन्म होतो, ज्या नगरामध्ये काम करतो, की ज्या नगरामध्ये मृत्यू. काम करतो. काम हालेलुया. प्रियांनो, हालेलुया. माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? हो दादा, आवाज आहे व्यवस्थित. ओके, थँक्यू. इकडे आपल्या नगराचा अर्थ आहे कफरनहूम. प्रभू येशू ख्रिस्ताचं अधिकाधिक जे काम सुरू झालं, जे सुवार्ता कार्य आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे, एक म्हणू शकतो की जेव्हा सुवार्ता कार्य सुरू झालं तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं जगी भाषेमध्ये आपण म्हणायचं तर एक बेस स्टेशन कफरनहूम होतं. आता तसं जगिक दृष्ट्या पाहायला गेलं तर प्रभू येशू ख्रिस्ताची आई, भाऊ, बहीण, त्याचे नातलग यांच्यापैकी कोणीही कफरनहूमातलं नव्हतं. आणि त्याच अनुषंगाने मी आज तुम्हाला नकाशा पण दाखवू इच्छितो. कफरनहूमाचा नकाशा दाखवू इच्छितो. तर परंतु ते कफरनहूम प्रभू येशू ख्रिस्ताचं नगर असं म्हटलं गेलंय आणि म्हणून मत्ती शुभवर्तनामध्ये पहिल्या वचनामध्ये असं म्हटलंय की तो आपल्या नगरास पोहोचला. म्हणजे कफरनहूमामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताने आपली जी सेवा केली, जी मिनिस्ट्री केली, ती 3.5 वर्षामध्ये अधिकाधिक वेळ प्रभू येशू ख्रिस्ताचं वास्तव्य कफरनहूमास होतं. आपण प्रियांनो पुढच्या वचनाकडे जाऊया, परंतु त्याकडे जाण्याआधी मी थोडासा तुम्हाला एक नकाशा दाखवू इच्छितो. हा नकाशा सर्वांना पूर्णपणे दिसतोय का? क्लिअर? थोडासा मी झूम करतो. कफरनहूमापाशी एक लाल बिंदू आहे, तो सर्वांना दिसतोय का प्रियांनो? कोणीही सांगा. येस माईक अनम्यूट करून सांगा. हो हालेलुया. हो. प्रियांनो, हा जो गालिल समुद्राच्या पश्चिम किनारी आहे, हा शमरोन प्रांताच्या वरती म्हणजे उत्तर इस्रायल जे आपण जुन्या करारात वाचलेलं आहे, उत्तर इस्रायल आणि दक्षिण इस्रायल. उत्तर इस्रायलामध्ये इस्रायली साम्राज्य होतं आणि दक्षिण इस्रायलामध्ये यहुदाचं साम्राज्य होतं आणि त्या यहुदामध्येच यरुशलेम होतं. तर आता इकडे जसं हायलाइट केलंय, त्या यरुशलेम म्हणण्यापेक्षा त्या यहुदिया प्रांताच्या वरती एक प्रांत होता, जो प्रांत होता शमरोन आणि गालिल असा एक जुळलेला प्रांत होता. आणि ह्या पश्चिम किनाऱ्यावरती कफरनहूम, गन्नेसरेत, मगदाला अशी शहरं आपल्याला दिसायला मिळतील. प्रियांनो, या शहराच्या आपण थोडंसं पश्चिमेकडे आलो तर तुम्हाला कानागाव पण दिसेल. आपण गाण्यामध्ये म्हटलंय ना, येशू कानागावी गेला, मरिया होती त्या लग्नाला. आणि आपण तिकडून अजून थोडंसं खाली आलो प्रियांनो, की इकडे नाझरेत दिसेल. नाझरेत म्हणजे जिकडे प्रभू येशू ख्रिस्ताचं आपण म्हणू शकतो बालपण गेलं किंवा तारुण्याचे काही सुरुवातीचे दिवस होते. नाझरेत येथे त्याचे आई वडील किंवा त्याचे भाऊबंद वास्तव्याला होते. आणि ह्याच्या पुन्हा आपण थोडं खाली आलो की तो जो भाग आहे तो यहुदा आणि यरुशलेम आहे. म्हणजे नाझरेत आपण म्हणू शकतो की नाझरेत आणि काना एक प्रकारे यहुदियाची बॉर्डर होती आणि तिकडे यहुदा संपत होतं. तिकडून वरती शमरोन आणि गालिली प्रांत सुरू होत होता. आणि हा प्रांत म्हणजे असं म्हणू शकतो की या प्रांताला तुच्छ लेखलं गेलं होतं. पवित्र शास्त्रामध्ये त्याचं वचन आहे बेथसेदा आणि खोराजिनाबद्दल. पण ह्या प्रांतापासून प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं सेवा कार्य सुरू केलं आणि त्याचं कारण आहे संदेश त्यांनी जे ग्रंथामध्ये देवाने जे लिहून ठेवलं होतं ते पूर्ण व्हावं म्हणून असं झालं. आणि ह्या कफरनहूमामध्ये आल्यानंतर सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने तिकडून प्रवास जो सुरू केला तर इकडे तुम्हाला उजवीकडे हिप्पस म्हणून एक दिसत असेल. हिप्पस नावाचं एक समुद्र किनाऱ्यावरती शहर होतं छोटंसं. हिप्पस आणि ह्याच्या खाली गदरा म्हणून एक शहर दिसत असेल प्रियांनो. हे गदरा शहर होतं जिकडे प्रभू येशू ख्रिस्त पोहोचला होता, ज्याला गद्रेकराच्या प्रदेशातील 2 भूतग्रस्तांमुळे हे गदरा फेमस झालं. त्याआधी कुणालाही तेवढं फेमस नव्हतं. तर हा जो विभाग आहे, हिप्पस आहे, गदरा आहे आणि ह्याच्याजवळ अजून एक शहर होतं, ज्या शहराचं नाव होतं गेरासा. तर हिप्पस, गेरासा आणि गदरा ह्याच्यामध्ये अधिकाधिक मिश्र संस्कृतीचे लोक राहत होते. मिश्र संस्कृती म्हणण्याचा अर्थ असा की ग्रीक संस्कृतीचे लोक राहत होते. आणि जसं काल आपण वचनामध्ये अभ्यास केला की यहुदी लोकांमध्ये देवाचं नियमशास्त्र ते पाळत नव्हते. त्यामुळेच त्यांच्याकडे डुकरांना पाळणं, डुकरांना खाणं आणि इतर अनेक अपवित्र गोष्टी होत होत्या. त्याच्यापैकी एक एक आपण प्रमुख गोष्ट काल पाहिली की डुकरांचा कळप ते लोक राखीत होते आणि डुकरांचं जे खाणं देवाने निषिद्ध सांगितलं होतं तो प्रकार त्या काळात त्या विभागामध्ये गदरा ह्या गावामध्ये चालला होता. आपण जे आता नकाशामध्ये पाहिलं प्रियांनो की हिप्पोस शहर जे होतं समुद्र किनारे
तिकडून सुद्धा गदरा फार आतमध्ये होता. विचार करा प्रियांनो, आपला ख्रिस्त कफरनौमावरून तो समुद्र, तो वादळ पार करून त्या समुद्रावरून हिप्पो शहरापर्यंत पोहोचला आणि हिप्पो शहरापासून परत आतमध्ये जवळपास 30 ते 40 किलोमीटरचं अंतर होतं गदरा शहरापर्यंत. आणि त्या गदरा शहरापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त गेला. सांगण्याचा उद्देश असा की ख्रिस्ताने केलेली कुठलीही गोष्ट अविचाराने केलेली किंवा अचानक केलेली नव्हती. त्याच्या मागे एक विशेष उद्दिष्ट होतं. ह्या अंधकाराचा प्रदेश म्हणजे असं म्हणू शकतो भयंकर पापी लोकांचा प्रदेश. ह्याच्यामध्ये म्हणजे भयंकर अनैतिक कर्म चालू असतील. शास्त्री परुषी प्रियांनो, ते गद्रेकराच्या प्रदेशातील भूतग्रस्त तुम्ही वाचलं वचन, तर तिकडे तुम्हाला शास्त्री परुषी उल्लेख सापडणार नाही. कारण त्या प्रदेशामध्ये यहुदी लोकच नव्हते. त्या प्रदेशामध्ये मिश्र असं म्हणू शकतो जातींचे लोक राहत होते आणि सर्व प्रकारच्या अनैतिक गोष्टी होत होत्या. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ त्या 2 आत्म्यांना वाचवावं, त्या 2 पुरुषांच्या मधील जी सेना होती, जी भूत होती ती काढावी, ह्या उद्देशाने प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण तो समुद्र पार करून आणि आतमध्ये हिप्पोस, गरेसा आणि त्याच्यानंतर जाऊन गद्रेकरांच्या गावामध्ये म्हणू शकतो किंवा छोट्याशा शहरामध्ये जाऊन त्या भूतग्रस्तांना बरं केलं. ही प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा होती, प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम होतं. त्या शहरातल्या लोकांनी जर ख्रिस्ताला स्वीकारलं असतं तर ख्रिस्ताने तिकडे सुद्धा सुवार्ता गाजवली असती. परंतु त्या प्रदेशातल्या लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारलं नाही. आणि प्रियांनो, मग ख्रिस्ताने जसं आपल्याला एक कित्ता घालून दिलाय, तेच ख्रिस्ताने सुद्धा दाखवलं आपल्याला की अशा वेळी आपण काय करावं. ख्रिस्त त्यांच्याबरोबर वादविवाद करत बसला नाही की नाही नाही देवाचं राज्य आहे तुमच्यावरती आणि तुम्ही मला स्वीकार. नाही प्रियांनो, त्यांनी विनंती केली, ख्रिस्त लगेच मागल्या पावली येऊन तारवामध्ये बसला आणि तारवातून आपल्या शहरास परत आला, जे शहर आहे कफरनहूम. आणि आता कफरनुमामध्ये आल्यानंतर ख्रिस्ताने काय केलं ह्याचं वर्णन या 9व्या अध्यायाच्या पहिल्या काही वचनामध्ये आहे. प्रियांनो, मत्तई 9 ह्याचा 2 ते 4 अध्याय आपण 9वा अध्याय 2 ते 4 वचन आपण वाचूया. 2, 3 आणि 4. मग पहा, बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुळा धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता. हालेलुया. प्रियांनो, फार म्हणजे हाच जो संदर्भ आहे पक्षाघाती मनुष्याचा, हा मार्क शुभवर्तमान आणि लूक शुभवर्तमान ह्याच्यामध्ये सुद्धा हा संदर्भ दिला गेलेला आहे. विशेष करून आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर एक त्या घराची संरचना मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे जगिकदृष्ट्या आपल्याला कळावं की मार्क आणि लूक मध्ये त्याचं अधिक चांगलं वर्णन केलंय की तो पक्षाघाती मनुष्य एकटा नव्हता आला. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाजूला एवढी गर्दी होती की त्या घरामध्ये त्याच्या मित्रांनी वरून ती बाज प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर टाकण्याचा प्रयत्न केला होता त्या पक्षघातीचा बसाचा. आणि म्हणून असं त्या वचनामध्ये म्हटलंय की मग पहा, खाटेवर पडलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्यास त्याचकडे आणले. ते ज्यांनी आणलं ते त्या पक्षघाती मनुष्याचे मित्र होते. प्रियांनो, कफरनहूमामध्ये असं म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्त ज्या घरात त्या दिवशी होता त्या घराची संरचना थोडीशी गोलाकार होती. आणि त्या गोलाकार घरामध्ये पूर्वीच्या काळी अशी प्रकार होते की घराची भिंती फार मोठ्या मोठ्या असायच्या आणि मधल्या ठिकाणी एक छोटासा म्हणू शकतो की अंगण असायचं. पण अंगणाच्या चारी बाजूला भिंती असायच्या. आणि त्या अंगणाच्या वरती, कारण तिकडे थंडी आणि ऊन हे अत्यंत असायचं, त्याच्यामुळे त्या अंगणाच्या वरती एक छोटंसं आपल्याकडे आपण जशी चटई वापरतो त्या प्रकारचं त्या अंगणाच्या वरती छत असायचं. म्हणजे थंडीमध्ये तिकडून ऊन यावं अशा प्रकारची एक चटई असायची किंवा छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणू शकतो वेत वगैरे टाकण्याचा प्रयत्न केलेला असायचा. असं पक्क छप्पर नसायचं त्या अंगणाभोवती. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळी त्या अंगणात बसला होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सभोवताल अनेक व्यक्ती होते. मग काय केलं, आणि त्यावेळी ते कफरनहूम सुद्धा एवढं श्रीमंत शहर नव्हतं, गरीब शहर होतं. त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या भिंती घराच्या एकमेकांना लागून होत्या. तर त्या पक्षघाती मनुष्याच्या मित्रांनी काय केलं, एखाद्या दुसऱ्या घरामधून ह्या घरामध्ये असं म्हणू शकतो गच्चीवरती आले आणि गच्चीवरती तो जो मोकळा भाग होता तिकडची ती चटई हटवून किंवा जे कच्चं छप्पर आहे ते हटवून तिकडून वरून त्यांनी दोरीच्या साहाय्याने त्या पक्षघाती मनुष्यास सोडलं. आपण मार्क, लूक शुभवर्तनामध्ये हे अधिक चांगलं वचनामधून अभ्यास करू. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा हे पाहिलं तेव्हा येशू त्यांची श्रद्धा पाहून, असं वचन म्हटलंय, त्यांची श्रद्धा म्हणजे ते केवळ त्या पक्षघाती मनुष्याची नाही पण त्याच्या मित्रांची श्रद्धा, त्या मित्रांचा विश्वास. आणि म्हणून प्रियांनो, ह्याच्यामधून एक छोटासा संदर्भ मी सांगायचा प्रयत्न करतोय
की आपण जेव्हा ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण जेव्हा नेहमी म्हणतो की ख्रिस्ताबरोबर आमचा एक वैयक्तिक संबंध आहे आणि आमचं तारण आम्हालाच करून घ्यायचं. बरोबर आहे प्रियांनो. ख्रिस्ताबरोबर प्रत्येक व्यक्तीला आपलं वैयक्तिक तारण करायचं. परंतु आपण जेव्हा जगामध्ये राहतो, विशेष करून जेव्हा एक ख्रिस्ती कुटुंबामध्ये येतो. ख्रिस्ती कुटुंब म्हणजे कोण प्रियांनो? आपले आई-वडील, भाऊ-बहीण नाहीत. तर जे देवाची आज्ञा पाळतात, जे ख्रिस्तामध्ये आपले भाऊ-बहीण आहेत, ख्रिस्तामध्ये आपले आई-वडील आहेत, ते सर्व आपण प्रियानो एकमेकांसाठी देवाकडे मध्यस्थी करणं गरजेचं आहे. आपण एकमेकांची खाट उचलणं गरजेचं आहे प्रियानो. आपल्यामध्ये आज कोणी केवळ पक्षाघात नाही, परंतु पापामुळे जर खाटेला अडकला आहे, तर प्रियांनो त्याला खाटेवरून उचलून देवाकडे घेऊन जाण्याची ख्रिस्तापर्यंत मग कितीही गर्दी असेल, ती छप्पर काढावं लागलं तरी घेऊन जाण्याची प्रियानो जबाबदारी आपली आहे. आणि मग ख्रिस्त आपल्याला म्हणेल, की ठीक आहे तुमची विश्वास, तुमची श्रद्धा पाहून मी या मनुष्याला बरं करेन. प्रियांनो, ती मेहनत करण्याची शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. केवळ आपलं तारण साधणं हे ख्रिस्ती जीवन नाहीये प्रियांनो. ख्रिस्ती जीवनामध्ये म्हणजे मी म्हणेल, की मी जर पक्षाघाती आहे, मी जर पापी आहे, तर माझी विनंती आहे, की तुमच्यापैकी कुठलेतरी 4 जणांनी मला खाटेवरती टाकून ख्रिस्तापर्यंत नेणं ही प्रियांनो तुमची जबाबदारी आहे. आणि हे प्रियांनो आपण समजून घेणं या वचनातून फार गरजेचं आहे. मी लहानपणापासून ह्या पक्षाघाती मनुष्याच्या असं म्हणू शकतो, ह्या चमत्कारामध्ये म्हणू शकतो, की ख्रिस्ताने जो केलाय, ह्याच्यामध्ये मला त्याच्या मित्रांचा फार अप्रूप आहे, की ज्यांनी एवढी मेहनत करून एवढ्या विश्वासाने ख्रिस्तासमोर त्या पक्षाघाती मनुष्याला सोडलं. आणि आता इकडे प्रियांनो आपण समजूया, की फार मोठी लोक जमलेले आहेत. लोक बघतायत, की काय चालू आहे. आणि इकडे कफरनहूमामध्ये मात्र प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाजूला ना 2 प्रकारचे कॅरेक्टर तुम्हाला नेहमी दिसतील. त्या डोंगरापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर आहेत. ते कॅरेक्टर आहेत आयदर शास्त्री किंवा परुषी. तुम्हाला शास्त्री भेटतील, शास्त्री नाही दिसले तर परुषी दिसतील. असं नाहीये प्रियांनो, की त्यांना ख्रिस्ताच्या मागे येण्याची इच्छा नाहीये. ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत. शास्त्री आणि परुषी आपण पुन्हा पुन्हा पाहू मत्तेकृ शुभवर्तनामध्ये, की ख्रिस्ताकडून त्यांना सुद्धा मनामध्ये कुठे ना कुठे प्रियांनो कल्पना आलीये, की हाच ख्रिस्त आहे. पण तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये शंका आहे. आणि म्हणून देव म्हणतो, की तुम्ही जोपर्यंत विश्वास धरत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःचा नकार करत नाही, तोपर्यंत तुम्ही मला अनुसरू शकत नाही. आणि म्हणूनच इकडे प्रियांनो शास्त्री उभे आहे. शास्त्रींनी मोठे-मोठे चमत्कार सुद्धा पाहिले. पण त्यांच्या मनामध्ये कल्पना मात्र वेगळी आली आहे. प्रियांनो, आपण पुढच्या वचनाकडे जाऊया. तर मग पहा प्रभू येशू तेव्हा येशू त्यांची श्रद्धा पाहून पक्षघाती मनुष्यास म्हणाला, "मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." आता प्रियांनो एक पुन्हा प्रश्न विचारत आहे सर्वांना, की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रथम म्हटलं, की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. नंतर आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण लहानपणी संडे स्कूल पासून हा चमत्कार पाहिलेला आहे, की नंतर तो मनुष्याला प्रभूने म्हटलं, की तुझी खाट उचल आणि चालू लाग आणि तो चालू लागला प्रियांनो. माझा प्रश्न असा आहे, की तुझ्या पापांची क्षमा झाली आणि त्याला आजार होता. त्याची अपेक्षा होती, की त्याचा आजार बरा व्हावा. पण ख्रिस्ताने त्याच्या पापांची क्षमा केली. माझा प्रश्न असा आहे, की आजार एखाद्या मनुष्याला आहे, याचा अर्थ असा आहे का, की तो पापी आहेच? किंवा जर एखादा मनुष्य पापी आहे, तर त्या पापामुळे त्याच्या शरीरामध्ये आजार आहे का? पाप आणि आजार ह्यांचा संबंध काही आहे का? आणि जर तो आहे, तर काय आहे? कोणीही सांगा. थोडा कठीण प्रश्न आहे, पण प्लीज बोला. जोपर्यंत कोणी बोलणार नाही, मी पुढे जाणार नाही. पाप आणि आजाराचा संबंध सांगा. Yes. संजय दा, मला वाटतं की अनुवादाच्या पुस्तकामध्ये की निर्गमाच्या पुस्तकामध्ये एक वचन आहे. त्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, की तू माझ्या आज्ञा व माझी विधी जर पाळशील, तर मिस्रावर पाठवले रोग मी तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. तर मला असं वाटतं की आज्ञाभंगामुळं काही रोग आणि आजार सुद्धा बऱ्याच माणसावरती येतात. कारण त्या वचनाचा संदर्भ बहुतांश रीतीने असं सांगतो, की जर आम्ही देवाविरुद्ध आज्ञाभंग केला, तर देव स्वतः काही व्याधी किंवा काही मरी, काही आजार आमच्यावरती पाठवू शकेल. बऱ्याचदा असा संपर्क संबंध असू शकतो आणि बऱ्याचदा तो नसूही शकतो. काही वेळेला साधं सुद्धा आजार पण असतं, त्यामध्ये परमेश्वराचं गौरव प्रकट व्हावं अशी देवाची इच्छा असते. परंतु आम्ही ते नाकारूही शकत नाही आणि ते पूर्णत्वात स्वीकारू शकत नाही. बहुतांश वेळा तो असू शकेल आणि काही वेळेला तो नसू सुद्धा शकेल, असं मला वाटतं. हालेलुया. सतीशने अगदी स्पॉट ऑन स्पष्टीकरण दिलंय.
अगदी योग्य, म्हणजे तंतोतंत देवाचं वचन जसं म्हणतं. प्रियानो, उत्पत्तीमध्ये देवाने आदाम आणि हव्वेला आज्ञा केली होती, की मी तुम्हाला ही आज्ञा करत आहे, की तुम्ही या झाडाचं फळ खाऊ नका. एका विशेष झाडाचं फळ. ज्या दिवशी तुम्ही त्या झाडाचे फळ खाल, त्या दिवशी तुम्ही मराल. माझा प्रश्न पुढचा असा आहे, की त्या दिवशी आदाम आणि हव्वा मरण पावले होते का? ज्या दिवशी त्यांनी झाडाचं फळ खाल्लं? कोणी सांगा लगेच. माईक अनम्यूट करून सांगा. आणि जर नाही, नाही त्या मरण दिवशी पावले तर तर नाही का मेले. मरण नाही पावले? कारण देव तर म्हणाला होता, की देवाने तर वचनामध्ये म्हटलं होतं, की ज्या दिवशी तुम्ही खाल त्या दिवशी मराल. आत्म्यात मेले. हालेलुया. प्रियांनो, पापाचं वेतन मरण आहे. म्हणजे याच्याविषयी ऍक्च्युली खरं सांगायचं तर पेत्राच्या पत्रामध्ये याच्यावरती फार सुंदर स्पष्टीकरण आहे. आणि माझी इच्छा आहे, की आपण जेव्हा पेत्राच्या पत्रामध्ये जाऊ तेव्हा याचा अधिक चांगला अभ्यास करू. परंतु पाप, आजारपण आणि मृत्यू या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून मी थोडंसं त्याच्यावरती बोलतो. ज्या क्षणी प्रियानो आपण देवाची आज्ञा भंग पावतो, त्या क्षणी आपण देवाच्या गौरवाला उणे पडतो. आणि देवाच्या गौरवाला उणे पडल्यामुळे, त्या उणेपणामुळे येणारे आपल्या शरीरामध्ये जे विकार आहेत, ते प्रियानो आपल्याला हळूहळू मृत्यूकडे घेऊन जातात. मग ते शरीराचे विकार असू शकतात, आत्म्याचे विकार असू शकतात, मनाचे विकार असू शकतात प्रिया. म्हणजे त्या क्षणी आपण असं म्हणू शकतो, की आपण जैगिकदृष्ट्या मी शब्द वापरतोय, की आपण थोडं-थोडं रत्तीभर मरायला सुरू करतो प्रियानो. आणि आपण आपला सगळ्यांनी अनुभव पण घेतला असेल. जेव्हा आपण देवाविरुद्ध पाप करतो आणि पवित्र आत्म्याची टोचणी लागते, आपण आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये खिन्नता, एक कमजोरी ह्याचा अनुभव करतो. याविषयी प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला सांगितलं, त्या पक्षाघाती मनुष्याला सांगणं गरजेचं होतं, की तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. जेणेकरून त्याच्या आत्म्यामधला जो आजार आहे, तो बरा होणं गरजेचं आहे. परंतु जसं सतीश म्हणाला तसं आपण हे जाणून घेणं गरजेचं आहे, की नेहमीच एखाद्या व्यक्तीला आजार झाला, एखाद्या व्यक्तीला फार दुर्धर आजार झाला, म्हणजे आपण सगळ्या व्यक्तींनी एकतर पहिली गोष्ट म्हणजे त्याचा निवाडा करूच नाही, त्याला जज करूच नाही, की अरे बघा हा तर पापीच आहे, 100% पापी आहे, ह्याला हा रोग जे पापी आहे. देवाने सांगितलं तुम्ही तर न्यायनिवाडा करूच नका. आणि जर कुणाला झाला तर त्या आजार जसं सतीश सांगितलं तर देवाच्या गौरवासाठी सुद्धा झाला असू शकतो. यासाठी एक फार सुंदर वचन आहे. आपण युहानकृत शुभवर्तमान याच्यामध्ये जाऊ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनीच खुद्द प्रभूला हा प्रश्न विचारला होता. 9वा अध्याय योहानकृत शुभवर्तमान, वचन 1, 2 आणि 3 कोणी वाचा. तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्माला आला, ह्याच्या किंवा ह्याच्या आई बापांच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आई बापाने पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्य प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. आमेन. आमेन. हालेलुया. प्रियानो, किती सुंदर वचन आहे. प्रभू बरोबर राहणारे त्याचे शिष्य, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे चमत्कार पाहिलेत, त्यांनी एक दुरून पाहिला व्यक्ती, की जो त्याच्याबद्दल म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये फार सांगितलंय. त्याचं त्या जन्मांध व्यक्तीचं नाव सुद्धा नमूद आहे. तर तो जन्मांध व्यक्तीला दुरून पाहतानाच शिष्यांनी विचारलं प्रभूला, की गुरुजी, रब्बी, ह्याने असे जन्मावे, असे पाप कोणी केले, याने की याच्या आई-बापाने? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट उत्तर दिलं, की देवाचं गौरव प्रकट व्हावं म्हणून हा असा जन्मांध जन्माला आला प्रिया. किती मोठी गोष्ट आहे प्रिया. आणि इकडे म्हणूनच आपण जाणून घेणं गरजेचं आहे, की जरी देवाच्या वचनानुसार जेव्हा आपण देवाच्या आज्ञेविरोधात काम करतो, पाप करतो, प्रियांनो, व्याधी आपणावरती येतात. हे अगदी स्पष्ट आहे. आपण समजून घेऊया. आपण जेव्हा पाप करतो प्रियांनो, आपल्या शरीरामध्ये, आत्म्यामध्ये व्याधी विकार येतात. परंतु नेहमीच आपल्याकडे येणारे व्याधी विकार हे आपल्या पापाचं मिळालेलं शिक्षा आहे असंही नाही. काही गोष्टी देवाच्या गौरवासाठी पण येतात. आणि म्हणून प्रियानो, इयोब म्हणतो, की देवाकडून काय फक्त आनंदच घ्यावा, देवाकडून सर्व चांगल्या गोष्टीच घ्यावा नाही. इयोबावरती जेव्हा व्याधी आल्या, तेव्हा इयोबाला फार सुरुवातीला नाही, पण नंतर इयोबाला देवाकडून प्रकट झालं, की त्या व्याधी देवाच्या गौरवासाठी आल्या. तर त्याच्याविषयी म्हणजे आपण पुन्हा अभ्यास करू जसं पुढे-पुढे वचनामध्ये जाऊ. पण इकडे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व जमावाला कळावं आणि त्या व्यक्तीलाही कळावं. म्हणून सर्वप्रथम असं म्हटलं, की मुला, तुझ्या पापांची
क्षमा झाली आहे. आणि प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं की लगेच मी जसं म्हटलं की 2 कॅरेक्टर कफरनहूममध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या आजूबाजूला फिरायचे. जसं एखादा अभिनेता गेला की त्याच्या आजूबाजूला फोटो घेणारे जसे रिपोर्टर फिरतात, तसे शास्त्री पुरुषे रिपोर्टर सारखे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आसपास फिरायचे की ह्याने काही चूक केली आणि आम्ही लगेच रिपोर्ट करू. आणि लगेच मग शास्त्री आपल्या मनात म्हणाले, प्रियांनो, प्रकट सुद्धा नाही म्हणाले, कारण त्यांना लोकांची भीती होती. त्यांना माहित होतं की लोक झुंडीच्या झुंडी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जात होत्या. प्रभू येशू ख्रिस्ताने एवढे मोठे चमत्कार केले होते. तर म्हणून ते आपल्या मनात म्हणाले घाबरून की आपण वचनाकडे जाऊया. मग पहा, बिहोल्ड, सुजाता दीदी म्हणाली ना, पहा, तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लगेच आपण आपले डोळे आणि कान उघडूया. मग पहा, कित्येक शास्त्री, एक शास्त्री नाही, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. प्रियांनो, ते आपल्या मनात म्हणाले होते. आणि एक शास्त्री नाही, भरपूर शास्त्रींच्या मनामध्ये हा विचार आला. कारण त्यांनी लहानपणापासून मोशेचं नियमशास्त्र जे अभ्यास केलं होतं, त्याच्यानुसार नियमशास्त्र हे म्हणतं की पापांची क्षमा करण्याचा अधिकार केवळ देवपित्याला आहे. देवपित्याशिवाय पापांची क्षमा कोणीही करू शकत नाही. आपण रेफरन्ससाठी लिहून घेऊ शकता की यशियाचा 44वा अध्याय आहे, 22वे वचन, आणि यशिया 43, 27 वचन. याच्यामध्ये यशिया संदेष्टाने इस्रायल आणि यहुदाला अगदी स्पष्ट सांगितले. आपण त्या रेफरन्ससाठी वाचूया. यशिया 44, 22 वचन कोणी वाचा? यशिया 44, 22. तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाही तशी केली आहेत. मजकडे फिर, कारण मी तुला उद्धारले आहे. हालेलुया. प्रियांनो, यशात 44 यशिया 44, 22. देव पित्याने हे वचन आपल्या लोकांना पाठवलेलं आहे. पापांची क्षमा करणं, आपल्याला धुवून शुद्ध करणं, आपली पापे राखेसारखी, आपली पातकी अगदी लाल असली रक्तासारखी, तरी ती बर्फाहून शुभ्र करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ देवपित्याला आहे. इट इज अ डिव्हाइन पॉवर, असं म्हणू शकतो की ती देवाकडची शक्ती आहे. आणि देवासमान कोणी नाही, हे मोशेच्या नियमशास्त्रामधून शास्त्रीय लोकांना अगदी स्पष्ट कळालं होतं. ज्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, त्या क्षणी शास्त्रीय लोकांच्या मनामध्ये आलं की हा दुर्भाषण करतोय. दुर्भाषण, प्रियांनो, मराठी बायबलमध्ये थोडा सौम्य शब्द आहे. त्याचा इंग्लिश बायबलमध्ये शब्द असा आहे की ब्लास्फेमी. ब्लास्फेमी म्हणजे देवाने सांगितलेल्या गोष्टींच्या विरोधामध्ये पापी भाषण करतोय, दुर्भाषण. आणि ज्याची शिक्षा होती की याला दगडफेक करून नगराच्या बाहेर नेऊन मारा, ठार मारा. ब्लास्फेमीचं हे शिक्षा होती प्रियांनो. पण जमाव असल्यामुळे शास्त्री घाबरत होते, म्हणून त्यांनी आपल्या मनामध्ये हा विचार केला. आणि माझा प्रश्न असा आहे की शास्त्रींच्या मनामध्ये हा जर विचार आला तर तो योग्य की अयोग्य? पहिला प्रश्न कोणी सांगा. आणि सतीश आणि मला वाटतं सतीश सोडून कोणी सांगा. शास्त्रींच्या मनामध्ये हा विचार आला की हा दुर्भाषण करतो, योग्य की अयोग्य? अयोग्य. अयोग्य. ठीक आहे. अजून कोणी? ठीक आहे, आपण वचनाकडे जाऊया. प्रियांनो, मोशेचं नियमशास्त्र आणि आपण जसं यशिया संदेष्टांचा ग्रंथ वाचला, त्याप्रमाणे जर शास्त्रींनी तेवढाच वाचला होता, त्याच्या पुढे जो देवाकडून येणारा मसीहा आहे, त्याला काय अधिकार आहे, त्याच्या खाली कोणती सत्ता राहील, त्याचं सिंहासन अढळ काळासाठी राहील, या सर्व गोष्टींचा शास्त्री लोकांनी कदाचित तेवढा अभ्यास केला नव्हता. किंवा ख्रिस्त, प्रभू येशू हाच मसीहा आहे हे शास्त्री लोकांनी ओळखलं नव्हतं. तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये शंका होती. आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये आलं तर असं म्हणू शकतो की त्यांच्या मनामध्ये ते योग्य होतं. म्हणून नाहीतर ख्रिस्ताने तिकडेच म्हणालं असतं की नाही, तुम्ही पापी आहात, तुम्ही हे पाप केलंय. परंतु ख्रिस्त असं काही म्हणत नाही. पुढच्या वचनामध्ये जाऊ आणि ख्रिस्त या शास्त्री लोकांना उद्देशून काहीतरी सांगत आहे. काय सांगत आहे ते समजूया. पुढच्या वचनामध्ये ख्रिस्त म्हणतो, मत्तई 9:4, येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या अंतःकरणात वाईट कल्पना का आणता? वाईट कल्पना, जसं आता मॅडमनी बोलले की अयोग्य, खरोखर अयोग्य आहे, कारण ती कल्पना वाईट आहे. जरी ती मोशेच्या नियमशास्त्रानुसार त्यांनी शिकली होती, तरी त्यांनी मनामध्ये वाईट कल्पना आणली. देवाचं वचन आहे ना, ख्रिस्त सांगतो ना की ज्या वाईट गोष्टी आहेत त्या अंतःकरणातून निघतात. आणि त्या क्षणी खरं सांगायचं, त्यांचं मन, त्यांचं अंतःकरण त्या पक्षघाती मनुष्याच्या स्थितीवरती फोकस असलेलं पाहिजे होतं की हा बरा होतोय की नाही, ख्रिस्त त्याला बरा करतोय की नाही. पण त्यांचं मन कुठे होतं? नियम पाळण्यामध्ये, की हा शब्दात दिवशी बरा करतोय की नाही, किंवा हा काय बोलतोय, कशा पद्धतीने बरा करतोय, या गोष्टींवरती. म्हणजे जसं देवाचं वचन आहे की तुम्ही दशांश छोट्या छोट्या गोष्टींचा विसरता, पण नियमशास्त्राची प्रमुख गोष्ट ते म्हणजे दया, विश्वास आणि प्रीती, ह्या तुम्ही विसरल्या. तेच इकडे झालंय प्रिय.
शास्त्री लोक दया, विश्वास आणि प्रीती विसरलेले आहेत आणि नियमाच्या पाठी लागलेले आहेत की नेमकं ख्रिस्त काय बोलत आहे त्याच्या मागे. म्हणून ख्रिस्त म्हणतो की तुमच्या मनामध्ये तुम्ही वाईट कल्पना का आणता. आणि मग ख्रिस्त पुढच्या वचनामध्ये म्हणत आहे, कारण कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे. पुढचा प्रश्न प्रियांनो, कारण संडे स्कूल पासूनच मला एक गैरसमज होता लहानपणापासून की याच्यामध्ये सोपं कोणतं आहे याविषयी मी मनामध्ये एक निर्धार केला होता. मी सर्वप्रथम माझं मत सांगतो. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा हे वचन त्यांना विचारलं, मला लहानपणापासून असं वाटायचं की उठून चाल असे बोलणे सोपे. आता माझा प्रश्न असा आहे की याच्यापैकी सोपं काय, तुम्हाला काय वाटतं? तुझ्या पापाची क्षमा झाली आहे असं बोलणं सोपं किंवा उठून चाल असं बोलणं सोपं? कोणीही सांगू शकतो, सतीशही सांगू शकतो. पापांची क्षमा झाली असं बोलणं सोपं आहे संदेश दादा. हालेलुया. अजून कोणी? बोला प्रियांनो, तुम्ही बोलाल तर आपल्याला देव अजून ज्ञान देईल. जर कोणी बोलणार नाही तर मी नावं घेऊन बोलेन की सांगा म्हणून. पापांची क्षमा झाली असं बोलणं सोपं की उठून चाल असं बोलणं सोपं? मला वाटायचं लहानपणापासून की उठून चाल असं बोलणं सोपं. पापाची क्षमा झाली हे बोलू. हे मी आत्ताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सांगतो ना दादा, आजच्या जगाच्या ह्याच्यानुसार सांगतो. हालेलुया. मला लहानपणापासून काय वाटायचं आणि मला असं वाटतं की ती एक देवाकडून आलेली कृपा पण आहे की देव आपल्या बालपणामध्ये ना गोष्टी फार सोप्या करून सांगतो, सुरळीतपणे सांगतो. मला असं वाटायचं जेव्हा म्हणजे लहानपणापासून किंवा जेव्हा मी डॉक्टरकीचा अभ्यास करायचो तेव्हा पण वाटायचं की एखादा पेशंट माझ्याकडे येतोय, मला बोलतोय डॉक्टर माझ्या पोटात फार दुखतंय, बरं करा. आणि मी त्याला एखादं इंजेक्शन देतोय किंवा औषध देतोय, तर मी त्याला हे बोलणं सोपं की थांब तुला मी इंजेक्शन देतो, तू बरा होईल. किंवा त्या क्षणी जर मी त्याला असं बोललो की थांब तुझ्या पापाची क्षमा झाली आहे, तू बरा होशील, तर मला त्यावेळी प्रात्यक्षिक दृष्ट्या असं वाटायचं की तो पक्षघाती मनुष्य ख्रिस्ताकडे बरा होण्यासाठी आलाय. बरा होण्यासाठी म्हणण्यापेक्षा तो आपल्या पापाची क्षमा मागण्यासाठी नाही आलाय. तो ख्रिस्ताकडे त्याची अपेक्षा आहे की ख्रिस्ताने बोलावं आणि मी उठावं आणि चालू लागलो. आणि म्हणून त्या अपेक्षेने जर ख्रिस्त त्याला म्हणतोय की त्याच्यातलं सोपं काय, उठून चाल हे बोलणं सोपं की पापांची क्षमा हे सोपं? मला लहानपणी असं वाटायचं किंवा तारुण्यामध्ये पण असं बरंच गेल्या काही वर्षापर्यंत वाटायचं, उठून चाल हे बोलणं सोपं. इथे प्रियांनो 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्या आधीच्या वचनामध्ये प्रभू त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखतोय शास्त्री लोकांच्या. तसं पाहायला गेलं तर शास्त्री लोकांनी जर नियमशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केलाय तर त्या क्षणी त्यांना हे कळणं गरजेचं होतं की प्रभू येशू ख्रिस्त हाच मसीहा आहे. कारण त्यांनी तोंडाने बोलले नाहीत, त्यांच्या अंतःकरणामध्ये विचार आला आणि त्या क्षणी ख्रिस्ताने तो विचार ओळखला. अंतःकरणाचा विचार ओळखणं प्रियांनो हा अधिकार सुद्धा केवळ देवाकडे आहे. मी स्पष्ट सांगतो, दुष्ट सुद्धा आपल्या अंतःकरणातले विचार नाही ओळखू शकत. ह्याच्याविषयी आपण वचनाकडे जाऊया. रोमकरास पत्र ह्याचा 8वा अध्याय 27 वचन कोणी वाचा. रोमकरास पत्र 8:27. पण अंतर्यामी पारखणाऱ्या त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. हालेलुया. प्रियांनो, आपला पवित्र देवबाप आपल्या अंतःकरणामध्ये येणारा छोट्यातला छोटा सूक्ष्म सूक्ष्म विचार सुद्धा आपला देवबाप जाणतो. आणि मी या गोष्टीवरती तुम्हाला अधोरेखित करू इच्छितो की हे समजून घ्या. आपल्या अंतःकरणामध्ये येणारी वाईट विचार असो, चांगला विचार असो, पश्चात्तापाचा विचार सुद्धा असो, तो प्रियांनो केवळ आपला देवबाप जाणतो. आणि देवबाप, प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा हे त्रैक्य देव प्रियांनो आपले हे विचार जाणतात आणि त्याशिवाय कोणी जाणू शकत. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीमध्ये मनुष्य रूपाने आला तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने हे शास्त्रीय लोकांच्या मनातले विचार तक्षणी जाणले, त्यांच्या अंतःकरणातले. आणि त्यावेळी त्यांना कळणं गरजेचं होतं की देवाकडून जो येणारा मसीहा, देवाचा जो कोकरा, तो हाच आमच्या समोर उभा आहे. तरी सुद्धा शास्त्री लोकांनी मन कठीण केलं, ते समजलं नाही. आणि म्हणून ख्रिस्ताने हा पुढचा प्रश्न विचारला की सोपं काय? त्या व्यक्तीला बोललं की तुझ्या पापाची क्षमा झाली आहे की उठून चाल. पियानो ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टींमध्ये दैवत्व आहे, ज्याला आपण म्हणू शकतो डिवाइन आहे. पहिल्या गोष्टीमध्ये डिवाइन पॉवर आहे. म्हणजे एखाद्याला म्हणणं की जो पक्षाघाती आहे, पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस, ज्याचे हात पाय पंगू पडलेले आहेत, डोळे पडलेले आहेत, त्याला म्हणणं की तू उठ, तुझी खाट उचल आणि चालू लाग.
प्रियांनो, दैवी शक्तीशिवाय, देवबाप्पाच्या शक्तीशिवाय हे होणं अशक्य आहे. आपण सर्वांनी पाहिलं. आपल्या आजूबाजूला आजपर्यंत देवाच्या कृपेशिवाय मला वाटत नाही आपल्यापैकी कोणी अशी घटना पाहिलेली असेल, की एखादा लकवा झालेला व्यक्ती आहे आणि त्याला कोणी म्हणत आहे, की तू तुझी खाट उचल आणि चालू कर. तर प्रियांनो, याच्यामध्ये देवाची शक्ती, डिव्हाइन पॉवर आहे. आणि त्याचबरोबर मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. प्रियांनो, याच्यामध्ये दैवी अधिकार आहे, डिव्हाइन ऑथॉरिटी. जसं आपण यशाया संदेष्टामध्ये वाचलं, ही ऑथॉरिटी केवळ देवाकडे आहे आणि देवाकडून येणारा जो मसीहा त्याच्याकडे आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी प्रियांनो तेवढ्याच सोप्या आणि तेवढ्याच अवघड आहेत. दोन्ही गोष्टी समान आहेत प्रियांनो. आणि इकडेच एक ख्रिस्त दाखवायचा प्रयत्न करतोय, की या दोन्ही गोष्टी समान आहेत. ख्रिस्ताला बोलण्याची गरज नव्हती, की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. ख्रिस्त बोलू शकला असता, की तू आपली खाट उचल आणि चालू लाग. दोन्ही गोष्टींमध्ये ख्रिस्ताचं दैवत्व अधोरेखित होत आहे, की ख्रिस्त हाच मसीहा आहे. कारण एका गोष्टीमध्ये डिव्हाइन पॉवर आहे, दुसऱ्या गोष्टीमध्ये डिव्हाइन ऑथॉरिटी आहे. परंतु ख्रिस्त असं का बोलले आहे ह्याचं सुद्धा स्पष्टीकरण, म्हणजे प्रियांनो, आपला देव किती कन्वळ आहे. ख्रिस्त ह्याचं स्पष्टीकरण पुढच्या वचनामध्ये देत आहे. वचन 6 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे, तरी पण पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे, हे तुम्हा समजावे म्हणून. म्हणजे ख्रिस्ताचं इच्छा हीच होती, की त्याला म्हणावं, की उठ आपली खाट आणि चालू लाग. पण आजूबाजूच्या सर्व जमावाल्याने, विशेष करून शास्त्री लोकांना हे कळावं, की पृथ्वीवर मनुष्याच्या पुत्राला, जो देवाने पाठवलेला आहे, देवाचा अभिषिक्त, देवाचा कोकरा, त्याला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे, हे समजावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा. आणि प्रियाने एवढं बोलून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त थांबला नाही. तर पुढच्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मग तो मनुष्य, पक्षाघाती मनुष्याला म्हणतो, उठ आपली बाज उचलून घेऊन घरी जा. आणि प्रियांनो, दोन्ही गोष्टी म्हणजे ख्रिस्ताने इकडे अधोरेखित केलेल्या आहेत. डिव्हाइन ऑथॉरिटी, की तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. आणि तो पक्षाघाती मनुष्य, प्रियांनो, माझं एक वैयक्तिक मत आहे, की ज्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला ना, की तुझ्या पापाची क्षमा झाली, त्या क्षणी त्याने आपल्या अंतःकरणामध्ये ह्याचा अनुभव केला असणार, की तो बरा झालाय किंवा बरा होतोय. परंतु तो ख्रिस्ताच्या बोलण्यासाठी थांबला, कारण त्याचा ख्रिस्तावरती त्याचा आणि त्याच्या मित्रांचा विश्वास होता. आणि मग जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आज्ञा दिली, की आता तू उठ मुला आणि जा, उठ आणि आपली बाज उचलून चालू लाग, त्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा त्याने मान्य केली आणि तो उठून चालू लागला. फार मोठा चमत्कार होता. परंतु ह्या पूर्ण प्रकारामध्ये एक फार महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दैवत्व 3 गोष्टींमध्ये अधोरेखित झालं, की त्याने शास्त्री लोकांच्या मनातल्या कल्पना समजल्या. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने आपली डिव्हाइन पॉवर, म्हणजे त्या व्यक्तीला सांगितलं, उठ आपली बाज उचलून चालू लाग, आणि तो चालू लागला. डिव्हाइन ऑथॉरिटी, त्याच्या मुला तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. या 3 गोष्टी करून सुद्धा प्रियांनो त्यांनी मसीहाला नाकारलं. आणि प्रियांनो, आजच्या काळामध्ये सुद्धा हेच होत आहे. आपण सर्वजण आपल्या आजूबाजूला म्हणतो, की काही चमत्कार झाला तर आम्ही ख्रिस्ताला स्वीकार, ख्रिस्ताच्या नावाने काही चमत्कार होत असेल तर मग आमचा देवावरचा विश्वास वाढेल. आम्ही जर आजारी आहोत, ख्रिस्ताच्या नावाने आमच्यावर हात ठेवला, प्रार्थना केली आणि जर आम्ही बरे झालो तर मग आम्ही ख्रिस्ताला अनुसरू. पण प्रियांनो, ख्रिस्ताचं राज्य, देवाची कृपा आजारातून बरे होण्यामध्ये नाहीये. ख्रिस्ताचं राज्य, देवाची कृपा सर्वप्रथम आपण ख्रिस्ताला स्वीकारण्यामध्ये आहे. आणि ह्या प्रकारामध्ये कफरनहूमामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं हे वचन, पक्षाघाती मनुष्याला बरे करणं, ह्याच्यामधून हेच अधोरेखित होतं. प्रियांनो, आपण पुढच्या वचनाकडे जाऊया. मत्तई 9 याचं 7वं वचन कोणी वाचा. आणि ते अब्रामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्यांची मुले आहेत असे नाही, तर इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. मत्तई कृ शुभवर्तमान अध्याय 9 वचन 7. मत्ती मग तो उठून आपल्या घरी गेला. वचन 8 ही वाचा. हे पाहून लोकसमुदाय भयचकित झाले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला. हालेलुया. प्रियांनो, पहिली रिएक्शन लोकांची थोडीशी आश्चर्यचकित करणारी आहे. लोकांची पहिली रिएक्शन होती, की त्यांनी पाहिलं, की प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि त्याच्यानंतर म्हणाला, की उठ आपली खाट घेऊन चालू लाग, आणि तो चालू लागला. म्हणजे लोकांना कळलं, की प्रभू येशू ख्रिस्ताला पापांची क्षमा करण्याचा सुद्धा अधिकार आहे, आणि त्या कुठल्याही मनुष्याला जर तो म्हणतोय तर केवळ शब्दाने बरे करण्याचा अधिकार आहे. परंतु एवढं झाल्यानंतर लोक आधी भ्याले आणि भयचकित झाले. आणि त्यानंतर मग सेकंड रिएक्शन जी होती ती त्यांची चांगली होती, की देवाने मनुष्यांचा एवढा अधिकार दिला म्हणून ते देवाचे गौरव करू लागले.
परंतु या गौरवामध्ये पण प्रियांनो थोडंसं मला असं वाटतं की तिकडचा लोकसमुदाय थोडासा कमी पडला. त्या गौरवामध्ये त्यांनी हे जाणून घेणं गरजेचं होतं आणि ते मत्तेकृ शुभवर्तनामध्ये स्पष्ट लिहिलंय की त्यांनी देवाचा गौरव केला, पण त्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्त हाच मसीहा आहे ही जर त्यांच्यापैकी एका व्यक्तीने जरी साक्ष दिली असती, तर त्या क्षणी मला वाटतं की त्या पूर्ण लोकसमुदायाला एक फार मोठा उद्धार प्राप्त झाला असता. आणि तो प्राप्त कदाचित त्यांना झाला नाही, कारण ते भयचकित झाले. त्यांनी देवाचे गौरव केले की देवाने मनुष्यास एवढा मोठा अधिकार दिलाय, परंतु ख्रिस्त हाच मसीहा आहे हे समजू शकले नाही प्रियानो. आणि म्हणून प्रियानो आपण पुढच्या वचनाकडे जाऊया. पुढच्या वचनामध्ये एक फार रंजक कथा आहे, रंजक गोष्ट घडलेली आहे. माझी विनंती आहे की मत्तई 9 ह्याचं वचन 9 आणि 10 कोणी वाचा. मग तेथून जाताना येशूने मत्ते नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. नंतर असे झाले की तो घरात बसला असता पहा बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस जेवावयास बसले. हालेलुया. प्रियांनो, मत्तई शुभवर्तमान ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्याने लिहिलंय, मत्तई हा जन्माने म्हणू शकतो किंवा व्यवसायाने जकातदार होता. आणि जकातदारांविषयी आपण डोंगरावरल्या प्रवचनामध्ये वाचलंय, पाहिलंय की त्या काळी म्हणजे असं आपण जगिकदृष्ट्या म्हणू शकतो की आजच्या काळी बलात्कारी लोकांना जसं घृणेने बघितलं जातं. एखाद्या व्यक्तीला जर बलात्काराची शिक्षा झाली आहे, तर त्याला जितक्या घृणेने बघितलं जातं, यहुदी लोक जकातदार लोकांना तितक्या घृणेने, तितक्या तुच्छपणे लेखायचे. त्यांच्या घरी जायचे नाहीत, त्यांच्याबरोबर जेवण, उठणं, बसणं कुठलीही गोष्ट यहुदी लोक करायची नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीने जकातदार असे होते की ते आपल्याच यहुदी बांधवांकडून पैसा घेऊन, कर घेऊन ते रोमन साम्राज्याला द्यायचे. आणि मोशेच्या नियमशास्त्राच्या दृष्टीने ते चुकीचं होतं, कारण देवाचं वचन स्पष्ट सांगतं की तुमची जी उपज आहे त्याच्यातला विशिष्ट भाग तुम्ही देवाच्या भांडारातच आणा, देवाच्या मंदिरातच द्या. आणि जकातदार असा प्रकार करत होते की देवाचं जे लोकांचे जे उत्पन्न आहे त्याचा भाग प्रियांनो, एक मोठा भाग किंवा महत्वाचा भाग ते कैसराला देत होते, रोमन साम्राज्याला किंवा विदेशी लोकांना देत होते, जे यहुदी लोकांच्या दृष्टीने फार मोठं पातक होतं. आणि म्हणूनच जकातदार लोकांची तुलना आजच्या काळच्या असं म्हणू शकतो फार मोठे चोर, खुनी अशा लोकांशी जकातदार लोकांची तुलना करायची. आणि म्हणून आपण शुभवर्तनामध्ये पाहतो की जकातदार आणि पापी हा शब्द अगदी जोडून वापरला गेलाय. जकातदार म्हणजे पापी. आणि हा असा एक जकातदार मत्तई तिकडे बसलेला होता आणि तिथून जाताना येशूने मत्तई नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाकावर बसलेले पाहून त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. प्रियांनो, इकडे कुठलाही चमत्कार घडलेला नाहीये. ख्रिस्त जात आहे, कदाचित ख्रिस्ताच्या मागे पुढे फार मोठा समुदाय असेल, पण त्या समुदायामध्ये आणि असं होऊ शकतं की त्या जकातीच्या नाक्यावरती बरेच जकातदार बसलेले असतील, आपल्याला माहिती नाही. परंतु ह्या वचनामध्ये स्पष्ट देवाचं वचन स्पष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तयाला पाहिलं. त्याला मार्क शुभवर्तन, लूक शुभवर्तनामध्ये लेवी असंही म्हटलंय. त्या काळी प्रियांनो, इस्रायल लोकांमध्ये प्रथा होती की एकाच व्यक्तीला बरीच नाव होती. जसं आपण शिमोनाबद्दल पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य शिमोन पेत्र, ह्याला कैफा हे सुद्धा नाव होतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पेत्र हे नाव दिलं. तर ह्याच मत्तयाचं लेवी सुद्धा नाव होतं. आणि मार्क शुभवर्तनामध्ये आपण रेफरन्ससाठी लिहू शकता की अध्याय 2 आणि 14व्या वचनामध्ये याचा वृत्तांत दिलेला आहे. लूक मध्ये 5:27 ते 32 मध्ये हा वृत्तांत दिलाय. रंजक गोष्ट प्रियांनो अशी आहे की या वृत्तांतामध्ये थोडासा फरक आहे. आपण तो काय फरक आहे तो समजून घेऊया. लूक शुभवर्तनाचा 5वा अध्याय 27 ते 32 कोणी वाचा. लूक 5:27 ते 32. त्यानंतर तो बाहेर पडला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो सर्व काही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्या मागे गेला. मग लेवी एक मिनिट थांबा. प्रियांनो, मत्तई शुभवर्तनामध्ये असं लिहिलंय की प्रभू येशू ख्रिस्ताने, पुन्हा मी वचन सर्वांनी पहा. मग तेथून जाताना येशूने मत्तई नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या
संदर्भ समान आहे, परंतु वचन थोडं वेगळं आहे. लूक असं सांगत आहे, 5वा अध्याय वचन 27 आणि 28. त्यानंतर तो बाहेर गेला तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो सर्व सोडून त्याच्या मागे उठून गेला. प्रियांनो, मत्तई कृषी ही किती सुंदर एक प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आलेली नम्रता आहे. मत्तई जकातदाराने त्या क्षणी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं माझ्या मागे ये, त्या क्षणी प्रियांनो त्याने आपल्या सर्व जगिक मालमत्ता, सर्व जगिक त्याचं जे काही असेल, नातेवाईक असतील, बायका असतील, मुलं बाळ असतील, काहीही असेल, त्या क्षणी त्याने ते सर्व सोडलं. हिब्री भाषांतरामध्ये त्या पवित्र शास्त्रामध्ये तो शब्द आहे की ही लेफ्ट एव्हरीथिंग. तो सर्व सोडून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आला. पण हे सर्व त्या मत्तयासाठी शून्य होतं प्रिय. म्हणून त्याने स्वतः जे लिहिलंय त्या शुभवर्तनामध्ये सर्व शब्द वापरले नाहीये. त्याने असं लिहिलंय की तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. ही प्रियांनो नम्रता आहे की आपण जेव्हा ख्रिस्तामध्ये येतो आणि ख्रिस्तासाठी काहीतरी सोडतो, हा तुम्हा माझ्यासाठी एक धडा आहे की आपण बरेचदा मनामध्ये म्हणतो की ख्रिस्ता मी तुझ्यासाठी हे सोडलं. आपण प्रार्थनेमध्ये पण म्हणतो की देवा मी तुझ्यासाठी माझे घरदार सोडलं, माझं मोठं चांगलं मी या क्षणी बसून काहीतरी एक सिनेमा बघू शकलो असतो किंवा माझ्या घरच्यांबरोबर बोलू शकलो असतो, पण मी तुझ्यासाठी प्रार्थनेमध्ये आलो. परंतु प्रियांनो, जर आपण ख्रिस्तामध्ये वाढतोय तर आपल्यामध्ये ही नम्रता येणं गरजेचं आहे. हा आत्मत्याग येणं गरजेचं आहे की आपण एखादी गोष्ट केली पण ती बोलून दाखवणं गरजेचं नाही किंवा ते कुठे लिहिणं, त्याची नमूद करणं गरजेचं नाही. ते प्रियांनो मत्तयाने केलंय. त्याच्या शुभवर्तनामध्ये त्याने हे सर्व सोडलं, ह्याचा कुठेही उल्लेख केला नाही. कारण ख्रिस्तास पुढे त्याने ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं केरकचरा लेखलेला आहे. प्रियांनो, आपण त्याच वचनाकडे पुढे जाऊ. फार रंजक गोष्ट आहे आणि मग आपण थांबू. लूक ह्याचा 9वा अध्याय 28, 29, 30, 31 आणि 32 कोणी वाचा. लूक याचा 5वा अध्याय वचन 29 ते 32. लूक 5, 29 ते 32. ओके. मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्यावेळी त्याच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक यांचा मोठा समुदाय जेवावयास बसला. तेव्हा फरीसी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्याच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले, जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता? येशूने त्यास उत्तर दिले, निरोग्यास वैद्यांची गरज नसते तर रोग्यास असते. मी नीतिमानास बोलवण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलवण्यात आलो आहे. आमेन. आमेन. प्रियांनो, लूक जो आहे त्याने आपल्या शुभवर्तनामध्ये वचन 29 यामध्ये लिहिले, मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी केली आणि त्यावेळी त्याचबरोबर जकातदार, दुसरे लोक यांचा मोठा समुदाय आला. प्रियांनो, लेवीने आपलं जुनं आयुष्य सोडलं आणि त्या आयुष्य सोडण्याबद्दल त्याचा उद्धार झाला आणि कदाचित त्याच्याबरोबर त्याच्या घराण्याचा पण उद्धार झाला. हा आनंद करण्यासाठी प्रियांनो लेवीने मेजवानी दिली. आणि मग अशा वेळी त्याने आपल्या आनंदामध्ये आपल्या बरोबरचे लोक, भलेही ते पापी असतील, भलेही ते जकातदार असतील, त्या सर्वांना बोलवलं की बाबा माझ्या जीवनामध्ये जो प्रकाश आलाय, माझ्या जीवनामध्ये जो ख्रिस्त आलेला आहे, तो मी तुम्हाला पण दाखवतो. तुम्ही या, त्याच्या पंक्तीला बसा. ही फार मोठी प्रियांनो संधी होती आणि लेवीचं किंवा मत्तय ह्याच्या मनामध्ये प्रियांनो, ह्याच्या आत्म्यामध्ये ख्रिस्ताचं फार मोठं एक कार्य होतं. आणि आपण मत्तय शुभवर्तनामध्ये आलो तर 10वं वचन मी तुम्हाला सर्वांसाठी वाचतो. नंतर असे झाले की तो घरात जेवावयास बसला असता, पहा बिहोल्ड बहुत जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीत जेवावयास बसले. प्रियांनो, दुसरी सुंदर गोष्ट लेवीने केली. इकडे लेवीने स्वतः मेजवानी दिली, म्हणजे असं म्हणू शकतो की लेवीने फार मोठी मेजवानी दिली, पण तो कुठेही मत्तय शुभवर्तनामध्ये हे नमूद करत नाही की मी मेजवानी दिली. लेवी काय म्हणतो प्रियांनो, मत्तय आपल्या शुभवर्तनावर म्हणतो, नंतर असे झाले की तो घरात जेवावयास बसला असता, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त बसला असता, पहा बहुत जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीत जेवावयास बसले. प्रियांनो, किती मोठी गोष्ट आहे, किती नम्रता आहे मत्तयामध्ये. मत्तय किंवा जो लेवी आहे तो जकातदार आपल्या कुठल्याही शुभवर्तनामध्ये नमूद करत नाहीये की त्याने मेजवानी दिली. ही त्याच्या अंतःकरणातली नम्रता आहे. आणि ह्याच्या पुढे प्रियांनो फार एक मजेदार गोष्ट घडली आहे की ह्या आधी फरीसी लोक आपल्या मनामध्ये चिंतित होतात. त्यांची ती शास्त्री लोकांची गोष्ट ख्रिस्ताने पकडली होती पक्षाघाती मनुष्याच्या वेळी. त्यामुळे
इकडे परुषी लोक सुद्धा मला वाटतं त्या पंक्तीला बोलावले गेलेले आहेत, त्या पंक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर बसलेले आहेत. मी फक्त 2 मिनिटं अजून घेतो आणि मग संपवतो. ह्या पंक्तीला बसलेल्या असताना सुद्धा परुषी लोकांची प्रियांनो हिंमत होत नाहीये, कारण फार लोक आहेत आणि ख्रिस्ताला कसं बोलावं की तू चूक आहेस, म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्याकडे करतात. म्हणजे असं होतं ना की एखाद्या मोठ्या व्यक्ती असेल, राजा असेल, तर त्याला डायरेक्ट बोलणार नाहीत, दुसऱ्यांकडे कुणाकडे तरी थोडीशी कुरकुर करणार. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना ते परुषी बोलत आहेत, बघा बघा तुमचा गुरु किती चुकीचं करतो. आणि ते वचनामध्ये आहे, हे पाहून परुषी त्याच्या शिष्यास म्हणाले, तुमचा गुरु जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो? माझ्या मते प्रियानो आपण इकडे थांबूया, कारण ह्याच्या पुढचं जे वचन आहे ते फार प्रभावी आहे. त्याचं स्पष्टीकरणाला थोडासा वेळ लागेल आणि आपण ते थोडंसं गडबडीमध्ये करणं चुकीचं असेल. इथे मी थांबून प्रियानो आजच्या रात्रीमध्ये आपण जे वचन वाचलं यामधून मी एकच महत्वाची गोष्ट सांगू शकेन, आणि ती म्हणजे ख्रिस्ताने आपलं दैवत्व तेव्हा प्रकट केलं, त्याचं दैवी अधिकार, त्याची दैवी म्हणू शकतो ऑथॉरिटी, दैवी सत्ता आणि आपल्या अंतःकरणातले विचार ओळखण्याची शक्ती. या तिन्ही गोष्टी प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने लोकसमुदायासमोर प्रकट केल्या आणि तरी सुद्धा ते समजले नाही. त्यांना समजणारं अंतःकरण मिळालं नाही. आणि त्याच पुढे आपण पाहतो की मत्तय नावाचा एक पापी व्यक्ती, जकातदार व्यक्ती, जो मस्त पैसे कमवतोय, स्वतःच्या पेढीवरती बसलाय, त्याच्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताने काही चमत्कार नाही केला. प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ मत्तयाला हाक मारली असेल, त्याचं नाव घेतलं असेल की तू उठ आणि माझ्या मागे ये. आणि प्रियांनो त्या मत्तयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची एवढी कृपा होती, त्याने अंतःकरणामध्ये केवळ ती हाक ऐकली आणि सर्व सोडून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे गेला. प्रियांनो आता हे आपल्याला ठरवायचंय की आपण त्या शास्त्र्यांपैकी बनायचंय. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या चमत्कार होत असताना आजूबाजूला उभे राहणारे घाबरणारे लोकसमुदाय बनायचे, की आपल्याला त्या पापी बलात्कारी लोकांची तुलना केलेल्या मत्तय नावाच्या जकातदारासोबत बनायचंय. प्रियांनो आपण हा निर्णय घेऊया की